न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। मॅडमचा आगमन झालेला आहे। ग्राहक सेवा सामाजिक बहुउद्देशीय संस्था संचलित ग्राहक रक्षक समिती या मुख्य कार्यालयाचे उद्घाटन ठक्कर बाजार या ठिकाणी मोठ्या उत्साहात संपन्न झाले। या कार्यालयाच्या अध्यक्षा डॉक्टर आशाताई पाटील यांनी आणि त्यांची राष्ट्रीय कमिटी टीम यांच्या सहयोगाने या मुख्य कार्यालयाची स्थापन केले असून या कार्यालयाचे उद्घाटन विविध मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले। मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले। सर्वप्रथम डॉक्टर आशाताई पाटील यांचं फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये स्वागत करण्यात आले। यावेळी आलेल्या प्रमुख मान्यवरांनी आशाताई पाटील यांचा सत्कार केलाय। त्याचप्रमाणे आयोजकांच्या वतीने प्रमुख मान्यवरांचा सत्कार करण्यात आलाय। याप्रसंगी येवला मतदारसंघाचे माजी आमदार कल्याणराव पाटील, पुण्याच्या प्रतिभाताई पाटील, सटाणा येथील सोनवणे सर, सुवर्णा पगार प्रादेशिक अधिकारी, प्रेरणा काळुंखे, ग्राहक न्यायालय सदस्य आणि अजून देखील वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारे अधिकारी, सामाजिक संस्था आणि त्यांच्या अध्यक्षा या देखील उपस्थित होत्या। यावेळी डॉक्टर आशाताई पाटील यांचा सर्वांनी सन्मान करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या। त्याचप्रमाणे आलेल्या सर्व मान्यवरांनी आपापली मनोगत व्यक्त करत या कार्यालयाच्या कामकाजासंदर्भाने आणि आशाताई यांच्या कामकाजाबद्दल भरभरून कौतुक करत शुभेच्छा दिल्या। यावेळी सूत्रसंचालनाची जबाबदारी सुरेश चव्हाण यांनी सांभाळली। तसेच यावेळी मोठ्या संख्येने नागरिक या कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित होते। सामाजिक बहुउद्देशीय संस्था संचलित ग्राहक रक्षक समिती राष्ट्रीय अध्यक्ष मी आशाताई पाटील आणि आमचं काल कार्यालयाचं ओपनिंग झालेलं आहे। कार्यालयाचा खासदार साहेबांच्या हस्ते मोठा सोहळा झालेला आहे आणि आमच्या सीमाताई हिरे, नितीन ठाकरे, मंदाकिनी भोसले, सुधीर तांबे, प्रेरणाताई ॲडव्होकेट, कल्याणराव पाटील, गिरनारे साहेब, सेंदाने साहेब, संजय गागुर्डे, अरविंद तात्या, संजय देशमुख इत्यादी आमचे प्रमुख पाहुणे होते। कार्यक्रम खूप चांगल्या पद्धतीने झाला आणि पुढील नक्कीच आम्ही ग्राहकांसाठी नक्कीच सेवा देऊ। मी किशोर देवीचंद ओसवाल, राहणार खोपोली, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। माझ्यावर सौ आशा पाटील राष्ट्रीय संघटक, राष्ट्रीय महिला अध्यक्ष यांनी राष्ट्रीय संघटक म्हणून माझ्यासाठी जबाबदारी दिली आहे ग्राहकांचे प्रश्न सोडवण्यासाठी। तर मी आज तुम्हाला शब्द देतो, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या लोकांच्या अडीअडचणी असतील ग्राहकांच्या, ते निस्वार्थीपणाने सोडवण्याचा मी नक्की प्रयत्न करीन आणि या संघटनेचा पण मी पूर्णपणे आभारी आहे। मी कोकण अध्यक्ष मिलिंद पांडव बोरेटकर यांची माझी नियुक्ती झालेली आहे। कोकणचं अध्यक्षपद जेव्हा आशाताईंनी माझ्याकडे सुपूर्द केलं त्यानंतर ह्या ग्राहक रक्षण समितीचे मूळ आपलं स्थापन करायचं उद्दिष्ट का भासतं त्याचं कारण असं
की आम्ही बऱ्याच संस्थेमध्ये आशाताई आम्ही सरांनी बऱ्याच संस्थेमध्ये कामं केली, पण त्या कामं करत असताना बऱ्याच संघटना महाराष्ट्रभर आहेत, त्याच्यामध्ये प्रत्येक संघटनेमध्ये मी काम करून आलेलो आहे, त्याच्यामध्ये लोकांचे न्याय मिळवून दिलेला आहे आम्ही लोकांना. परंतु काही संस्थांमध्ये आम्हाला राष्ट्रीय जे अध्यक्ष असतात त्यांच्याकडून चांगल्या परीने असा प्रतिसाद मिळाला नाही. आपण जेव्हा एखाद्या संस्थेची एखाद्याची केस आपण घेत असतो त्यावेळेस त्या संस्थेचं पण एक रजिस्ट्रेशन, त्यांची जी पॉवर असते ती पण आपल्याला सपोर्टिंगची गरज असते. आणि अशा संस्थेचे जेव्हा काम करत असतो तेव्हा जर आपल्याला जर सपोर्टिंग नाही मिळाली तर मग आपण काही केसेस घेताना आपण अडचणी देऊ शकतो. अशा बऱ्याच घटना आमच्याबरोबर घडलेल्या आहेत. कामं चांगली झाली, पण जर संस्थेचं जर सपोर्ट नाही मिळालं तर मग त्या थोडंसं काम करणं थोडंसं आपल्याला एक. मी योगेश चंद्रभान मालुंजकर, ग्राहक रक्षक समिती राष्ट्रीय उपाध्यक्षपदी मी काम करतोय. आणि 24 डिसेंबर हा जागतिक राष्ट्रीय ग्राहक दिन आपण साजरा करत असतो. आणि त्यानिमित्ताने कालच 24 डिसेंबरला आम्ही आमच्या ग्राहक रक्षक समितीचं एक मध्यवर्ती कार्यालयाचं उद्घाटन इथे केलं आहे. खासदार, आमदार असे पॉलिटिकल, त्याचप्रमाणे आम्ही शासकीय पदाधिकारी यांना देखील इथं निमंत्रित केलेलं होतं. उदाहरणार्थ वजनमापी अधिकारी होते, त्यानंतर अन्न व औषध प्रशासनाच विभागाचे पदाधिकारी होते. आणि या कार्यालय उद्घाटन करण्याचा उद्देश मेन आमचा असा आहे की तळागाळातल्या बरेच सामान्य लोकांना इतकी फसवणूक होत असते दैनंदिन जीवनामध्ये आणि त्यांना न्याय कुठे मिळावा हे काही कळत नसतं. आणि त्यामुळे आमचा एक उद्देश होता की ग्राहकांना एकदम सोपं रीतीने एखादं कार्यालय असावं जिथं ते येऊन आपले समस्या मांडू शकतात आणि आम्ही त्यांना न्याय देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहोत. न्यूज इंडिया मराठीसाठी हेमंत काळमेघसह अश्विनी पुरी, नाशिक.